सध्या कोणत्या कारणांमुळे गाजतंय हे काही कोणाला वेगळं सांगायला नको, सांगण्याची गरजही नाहीये। गुन्हेगारीच्या विविध घटनांनी बीड सध्या चर्चेत आहे। मात्र याच बीडची आणखी एक बाजू सुद्धा आहे। ही बाजू अतिशय अभिमानास्पद आहे आणि याच अभिमानास्पद बाजूविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। बीड म्हटलं की डोक्यात येणारी पहिली गोष्ट म्हणजे खंडणी, खून आणि गुन्हेगारी। त्याला कारण म्हणजे मागच्या काही दिवसांपासून घडत असलेल्या गोष्टी। संतोष देशमुखांची हत्या असो किंवा मग खंडणीची प्रकरणं, बीडची तुलना ही बिहार, अफगाणिस्तान आणि थेट तालिबानशी सुद्धा केली जाते। मात्र याच बीडची एक आणखी बाजू सुद्धा आहे। ती बाजू आशादायी आहे। बीडची चांगली बाजू, बीडची अभिमानास्पद बाजू। ही बाजू काही दिवसांपूर्वी समोर आली, ती खो खो वर्ल्ड कपच्या दिवशी। भारताच्या महिला संघानं पहिला वर्ल्ड कप जिंकला आणि त्या संघाचं नेतृत्व केलं होतं ते बीडची कन्या प्रियंका इंगळेनं। हो, हे माझं स्वप्न होतं की मला एकदा तरी इंडियाची कॅप्टनशिप मिळवायची होती आणि आज ते स्वप्न सुद्धा पूर्ण झालं। आणि माझ्यावर जी रिस्पॉन्सिबिलिटी होती की म्हणजे ॲज अ कॅप्टन राहून मला आपल्या भारताला सुवर्ण पदक मिळवून द्यायचं होतं, ते सुद्धा मी रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण पार पाडू शकले। तर आज मी खूप भाग्यवान समजते स्वतःला की आज पहिलं विश्वचषकाची म्हणजे हे हिस्ट्रीमध्ये लिहिलं जाईल की पहिल्या विश्वचषकाची मी कॅप्टन आहे आणि मी माझ्या टीमचा सपोर्ट घेऊन या आपल्या भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं। कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, प्राऊड फील करते मी माझ्या मुलीबद्दल आणि तिने जे स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण झालंय। आता प्रियंकाच्या निमित्तानं तुम्ही भारतातल्या मुलींना काय सांगू इच्छिता? सर्वांनी खेळायला पाहिजे, बाहेर पडायला पाहिजे, सगळ्यांच्या आई वडिलांनी साथ द्यायला पाहिजे जशी आम्ही दिली तशी। प्रियंकाचं देशभरात कौतुक सुरू असतानाच बीडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय। प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील परेडमध्ये बीडची लेक सहभागी झाली होती। तिनं नेतृत्व केलं होतं। तिचं कौतुक घरातून, गावातून तर होतच आहे, सोबतच संपूर्ण राज्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय। बीडच्या असलेल्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख यांनी कर्तव्य पथावर वायुदलाच्या तुकडीचं नेतृत्व केलं। दामिनी यांचा सार्थ अभिमान असल्याच्या कुटुंबियांसह संपूर्ण जिल्ह्याच्या भावना आहेत। फ्लाइंग ऑफिसर म्हणून निवड झाल्यानंतर 1 वर्ष तिनं हैदराबादला ट्रेनिंग घेतलं आणि 1 वर्ष ट्रेनिंग घेतल्यानंतर फ्लाइंग ऑफिसर म्हणून तिला सिरसा हरियाणामध्ये पोस्टिंग मिळाली। ती पोस्टिंग पूर्ण केल्यानंतर तिचं प्रमोशन झालं आणि फ्लाईट लेफ्टनंट म्हणून कानपूरला तिची पोस्टिंग झाली आणि त्याच्यानंतर मागच्या 2 महिन्यापासून ती RD परेडची तयारी करण्यासाठी दिल्लीत आहे आणि अतिशय परिश्रम तिनं त्या RD परेडसाठी घेतलं आणि सर्वांचं परेडचं निरीक्षण केल्यानंतर तिची परेड कमांडर म्हणून संबंधितांनी निवड केली। ही आमच्यासाठी खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे। तिच्या जिद्दीला सलाम आहे आणि माझे तिन्ही मुलं खूप जिद्दी आहेत आणि पालकांनी आई वडील म्हणून मुलगा किंवा मुलगी असा भेद करू नये आणि आई वडिलांनी जर सपोर्ट केला तर मुलं खूप काही उंची गाठू शकतात आणि माझ्या मुलीला, दोन्ही मुलींना माझा सलाम। प्रियंका आणि दामिनी या दोघी केवळ एक उदाहरण आहेत। मात्र यांच्या व्यतिरिक्त सुद्धा बीड जिल्ह्यात संपूर्ण देशातच नव्हे तर जगभरात आपलं नाव करू शकतील अशा ताकदीचे तरुण तरुणी मोठ्या प्रमाणावर असतील, यात तीळ मात्र शंका नाही। त्यामुळे बीडमधील युवकांना योग्य दिशा दाखवणं आणि त्या दिशेनं चालत असताना योग्य ती मदत करणं गरजेचं आहे। येणाऱ्या काळात शासन आणि प्रशासन दोन्हीकडून हे होताना दिसेल अशी आशा सध्या बीड जिल्हा करतोय। असं झालं तर लवकरच बीडची बिहार अशी झालेली ओळख ही पुसली जाईल आणि बीडची देशातील एक उत्तम जिल्हा अशी ओळख निर्माण होऊ शकेल। विक्रांत शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।